वशासन योजना प्रश्न संच 2 प्रश्न 51 to 100। क्र प्रश्न पर्याय ए, पर्याय बी, पर्याय सी, पर्याय डी। उत्तर 51। आरटीई कायद्यानुसार शाळेत मुलांची किमान उपस्थिती किती टक्के असावी? 50%, 60%, 75%, 90%। सी 52। राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार कोण देतो? ZP शिक्षण संचालक, शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री। सी 53। पीएम श्री योजना कोणत्या क्षेत्रासाठी आहे? आरोग्य, शिक्षण, रोजगार, कृषी। बी 54। पीएम श्री योजनेचा उद्देश काय आहे? उच्च शिक्षण, कौशल्य शिक्षण, मॉडेल शाखा, शिक्षक भरती। सी 55। शाळेतील आंतरिक मूल्यमापन कोण करतो? शिक्षक, पालक, मुख्याध्यापक, विद्यार्थी। ए 56। आरटीई अंतर्गत खासगी शाखांना किती टक्के जागा आरक्षित करावी लागते? 10%, 15%, 20%, 25%। डी 57। शिक्षक अभ्यास योजना कोणासाठी आहे? विद्यार्थी, शिक्षक, पालक, संस्था। बी 58। शाळा सिद्धी कार्यक्रमाचा उद्देश काय आहे? शिक्षक बदल, विद्यार्थी पोषण, गुणवत्ता मूल्यांकन, परीक्षा व्यवस्थापन। सी 59। राज्यस्तरीय शिक्षण संस्था म्हणजे? डाएट, NCERT, SCERT, ACSA। सी 60। CRC चा पूर्ण अर्थ काय आहे? चाइल्ड रिसोर्स सेंटर, क्लस्टर रिसोर्स सेंटर, सेंट्रल रिसोर्स कॅम्प, क्लासरूम रिसोर्स सेल। बी 61। शालेय पोषण आहार योजनेचे नाव काय बदले आहे? मिड डे मील राईट पॉइंटिंग ॲरो PM पोषण, बलभोग राईट पॉइंटिंग ॲरो RTE मील, अन्नपूर्ण राईट पॉइंटिंग ॲरो PM मील, ACSA फूड राईट पॉइंटिंग ॲरो PM भोजन। ए 62। राष्ट्रीय मुलीची शिक्षण योजना कोणती? KGBV, NPEGEL, RMSA, ACSA। बी 63। KGBV योजना कोणत्या गटासाठी आहे? शहरी मुले, ग्रामीण विद्यार्थी, ग्रामीण मुली, दिव्यांग। सी 64। आरटीई अंतर्गत शिक्षण कोणत्या माध्यमात दिले पाहिजे? इंग्रजी, स्थानिक भाषा, हिंदी, उर्दू। बी 65। NEP 2020 मध्ये शिक्षक प्रशिक्षणाचा उद्देश काय आहे? दर 5 वर्षांनी प्रशिक्षण, टेट पास करणे, NCF आधारित प्रशिक्षण, मासिक अभ्यास। सी 66। PISA ही काय आहे? शिक्षक प्रशिक्षण योजना, आंतरराष्ट्रीय गुणवत्ता चाचणी, राष्ट्रीय पुरस्कार, अभ्यासक्रम समिती। बी 67। TLM म्हणजे काय? टीचिंग लर्निंग मटेरियल, टोटल लर्निंग मेथड, टीचिंग लिस्ट मॅन्युअल, टाइम लर्निंग मोड। ए 68। समग्र शिक्षण योजना कोणत्या स्तरासाठी आहे? प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, सर्व स्तर। डी 69। शिक्षक दिवस कोणाच्या जयंतीप्रित्यर्थ साजरा केला जातो? महात्मा गांधी, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजेंद्र प्रसाद। बी 70। नीट 2020 नुसार मूल्यमापन कसे असावे? वर्षखेर, सातत्यपूर्ण व सर्वंक्ष, तोंडी परीक्षा, वर्षातून एकदाच। बी 71। CRC आणि BRC चा मुख्य उद्देश काय आहे? शिक्षक प्रशिक्षण, पालक नियंत्रण, पुस्तक वाटप, पोषण आहार। ए 72। UDISE अधिक पोर्टलवर शाळेची माहिती कोण भरतो? शिक्षक, मुख्याध्यापक, SMC, DO। बी 73। बालक हक आयोग कायदा कधी पारित झाला? 2005, 2006, 2007, 2008। ए 74। PME विद्या योजना कोणत्या माध्यमासाठी आहे? दूरदर्शन, ऑनलाइन शिक्षण, रेडिओ, छापील साहित्य। बी 75। समावेशी शिक्षणाचा मुख्य आधार काय आहे? आर्थिक आधार, सामाजिक समावेश, वैद्यकीय मदत, परीक्षा बदल। बी 76। सर्टचे पूर्ण रूप काय? स्टेट काउंसिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, स्टेट सेल ऑफ एज्युकेशन रिव्ह्यू अँड ट्रेनिंग, स्टेट कोर एज्युकेशन रिसोर्स टीम। नन। ए 77।
एकात्मिक शिक्षक प्रशिक्षण पद्धती कोणत्या पोर्टलवर आहे? निष्ठा, दीक्षा, स्वयं, UDISE, A78. निष्ठाचे उद्दिष्ट काय आहे? शिक्षक प्रशिक्षण, शाळा बांधणी, परीक्षा सुधारणा, मूलभूत सुविधा. A79. SDMC म्हणजे काय? स्कूल डेव्हलपमेंट मॅनेजमेंट कमिटी, स्टेट डिस्ट्रिक्ट मॉनिटरिंग सेल, स्कूल डेटा मॅनेजमेंट सेल. नन. A80. ECC मध्ये शिक्षणाचा मुख्य उद्देश काय आहे? गुणवत्तापूर्ण शिक्षण, पुस्तके वाटप, शिक्षक निवड, परीक्षा घेतली जाणे. A81. एकेचा अर्थ काय? अर्ली चाइल्डहुड केअर इन एज्युकेशन, अर्ली क्लास कोर्स इन एज्युकेशन, एज्युकेशन कोर्स फॉर चाइल्ड एन्व्हायरमेंट, अर्ली चाइल्डहुड करिक्युलम इव्हॅल्युएशन. A82. SMC चे अध्यक्ष कोण असतो? शिक्षक, मुख्याध्यापक, पालक प्रतिनिधी, गटविकास अधिकारी. C83. केंद्र सरकारची शिक्षकांसाठी डिजिटल शिक्षण योजना कोणती? दीक्षा, संकल्प, शगुन, प्रगती. A84. स्वयं योजना कोणासाठी आहे? शिक्षक, उच्च शिक्षण विद्यार्थी, बालक, पालक. B85. RTE अंतर्गत शिक्षकांना प्रशिक्षण किती वेळात पूर्ण करणे आवश्यक आहे? 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 3 वर्ष. C86. NEP 2020 नुसार मुलांचे मूल्यमापन कोणत्या तत्वावर आधारित आहे? परीक्षा, प्रोजेक्ट, कृतिशीलता. मूल्यमापनाचा सतत व सर्वंकष प्रकार. D87. दीक्षा प्लॅटफॉर्मवर कोणती भाषा उपलब्ध आहे? इंग्रजी, हिंदी, मराठी. सर्ववरील. D88. शाळेतील विद्यार्थ्यांच्या मूलभूत शिक्षणासाठी कोणती चाचणी घेतली जाते? SAT, NAS, UT, TET. B89. शाळा व्यवस्थापन समिती किती वर्षांसाठी स्थापन होते? 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष. C90. RTE कायद्यानुसार शिक्षकांचे गुणोत्तर किती असावे? 120, 130, 140, 150. B91. RMSA चा पूर्ण अर्थ काय आहे? राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, रिजनल मिडल स्कूल ऑथॉरिटी, राइट टू मिडल स्कूल ॲक्ट. नन. A92. ICT अंतर्गत काय दिले जाते? संगणक, प्रोजेक्टर, इंटरनेट. सर्ववरील. D93. NEP 2020 मध्ये शिक्षकांसाठी कौशल्य कोणत्या आधारे विकसित केले जाते? ऑनलाइन प्रशिक्षण, प्रशिक्षण केंद्र, नीप आधारित मॉड्यूल, मुख्याध्यापक. C94. RTE कायद्यानुसार शिक्षकांची पात्रता कोण ठरवते? SCERT, NCT, NCERT. राज्य सरकार. B95. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी कोणता मानक वापरला जातो? PGI, PISA, NAS, दीक्षा. A96.